अकोट तालुक्यातील ग्राम सावरा येथील अरुण शालिग्राम सपकाळ यांच्या राहत्या घराला बुधवारला 2 एप्रिलच्या मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। आग लागल्याचे लक्षात येताच अरुण सपकाळ यांनी गावामध्ये आरडाओरडा करत आपल्या परिवारासहित गावातील नागरिकांना उठवण्याचा प्रयत्न केला। अरुण सपकाळ यांच्या कल्लोळाने संपूर्ण गाव जमा झाले। गावातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र गावातील लोकांना आग विझवण्यात यश आले नाही। म्हणून अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली व अकोट नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अभिषेक काळे आपल्या ताफ्यासहित घटनास्थळी पोहोचले आणि घराला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले। या आगीमध्ये अरुण सपकाळ यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले असून आगीमध्ये होरपडून 2 जनावरे मृत्युमुखी पडल्याने सपकाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अरुण सपकाळ यांच्या घराला लागलेल्या आगीमध्ये एकूण 2,75,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे। आगीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ मिळण्याचे मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट। आज मी ग्राम महसूल अधिकारी सावरा बेलसरे, मला रात्री फोन आला यांचा, इथे मौजे सावरा इथे अरुण शालिग्रामजी सपकाळ यांच्या घराला आग लागलेली आहे रात्री, त्यामुळे इथं पंचनामा करण्यात आला आणि सदर आगीमध्ये यांचे एक बैल, एक गाय आणि एक बैल अर्धा भाजला गेला। तसेच यांचं घर पूर्ण जळलेलं आहे। तसेच त्यामध्ये त्यांच्या संसारोपयोगी वस्तू आणि बाकीचं इतरही साहित्य, त्यांचं धान्य वगैरे पूर्ण आगीमध्ये जळून खाक झालेलं आहे। पंचनामा करते वेळी सदर आमचे सोबत ग्रामसेवक सर, पशुवैद्यकीय अधिकारी, सर्वजण आमचे शासनाची टीम सर्वजण उपस्थित होते। सागर सपकाळ माझं नाव। माझ्या घरी मध्यरात्री आग लागली। आगीमध्ये एक बैल आणि एक गाय जळून मृत्यू झाला आणि पूर्ण घरामधले साहित्य, खायापियाचं सर्व डॉक्युमेंट वगैरे, घरातली भांडे वगैरे सर्व जळून खाक झाला। घर पूर्ण बेघर झालं। त्यामुळे आता काहीच उरल्यासारखं राहिलं नाही आहे। एक बैल पूर्ण मृत्युमुखी झाला, एक बैल पूर्ण भाजलेला आहे आणि एक गाय पण मेलेली आहे पूर्ण। आणि खायापियाचं सामान 5 पोते गहू, पैसे, रोख रक्कम 75,000 रुपये आणि माझे डॉक्युमेंट, शैक्षणिक डॉक्युमेंट, कपडे लत्ते सर्व जळून राख झालेले आहे पूर्ण। आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग काही आली नाही। अग्निशामक मध्यरात्री अग्निशामक गाडी बोलवलं। अग्निशामक गाडी बोलवल्यानंतर आग आटोक्यात आणली गेली।